रामकृष्ण हरिमावली. वारीच्या या मुक्कामी आपण अजून जरा पुढचा प्रवास करणार आहोत. बघा, समुद्र निघालाय, पुढे पुढे निघालाय आणि पांडुरंगांच्या चरणावर अभिषेक करण्यासाठी निघालेला आहे. या समुद्रात अनेक धारा येऊन सहभागी होत असतात. बघा, मी काय सांगतोय आता. एखाद्या डोंगरावर पावसांच्या धारा कोसळतात. त्या डोंगरातून पाण्याचा एक प्रवाह तयार होतो. हा प्रवाह वाहत 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 खाली येतो. त्या प्रवाहाचा मोठा नाला बनतो. नाला डोंगराच्या काठावर उतरतो, त्याची नदी होते. नदीचं पुढे नदमध्ये रूपांतर होतं. एक नदी दुसऱ्या नदीला मिळून जाते, महानदी बनते आणि ही महानदी सागरात जाऊन मिसळते. डोंगरावरच्या पर्जन्य प्रपातापासून ते सागरापर्यंतचा प्रवास हा धारेचा असतो. ही धारा अखंड वाहत असते. जरा थोडासा उलटा प्रवास करून बघा. पाणी समुद्रातून निघालंय, त्याच नदीतून परत 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 फिरत डोंगराच्या पायथ्याशी आलंय, डोंगर माथा चढून वर गेलंय. अवघड वाटेल, अशक्य वाटेल आणि थेट आपल्या उगमापर्यंत जाऊन पोहोचलाय. हा प्रवास कसा असतो? आयुष्याला प्रवाहित होता होता सागरात जाऊन मिसळणं आणि वापस घेऊन आपल्या मूलतत्वात विलीन होणं, हा पहिला प्रवास धारेचा. पहिली वाहते ती धारा आणि दुसरी आपल्या उगमस्थानात जाते ती राधा. राधा आपल्या कृष्णसख्याच्या चरणी लीन होऊन जाते. जिथून आपला उगम आहे तिथे ती विलीन झालेली असते. म्हणून धारा नको, राधा बना. कारण हे राधा बनणं विलक्षण आहे, खूप सुंदर आहे. काय असतं राधा बनणं? ओळखता आलं पाहिजे. हो, बाकी काही नाही, ओळखता आलं पाहिजे. एकदा काय झालं, औंढ्याच्या मंदिरामध्ये एक वृद्ध गृहस्थ त्या भुयारातल्या मंदिरामध्ये महादेवाच्या पिंडीवर पाय ठेवून झोपलेले होते. आता आजच्या काळातल्यासारखी गर्दी नव्हती. तिथे नामदेव महाराज दर्शनासाठी आलेले. त्यांनी पाहिलं की एक थकलेला वृद्ध गृहस्थ बिनधास्तपणे महादेवाच्या पिंडीवर पाय ठेवून झोपलाय. नामदेवांना प्रचंड राग आला. नामदेव म्हणाले, अरे काय हे मूर्खपणा, चक्क तू देवाच्या पिंडीवर पाय ठेवून झोपलायस, तुला कळतं का काही? त्या वृद्ध गृहस्थानं आवाजामुळं डोळे किलकिले केले आणि विचारलं की अरे बाबा, तू कोण आहेस? ते म्हणाला, मी नामदेव. हे बघ, मला माझे पाय उचलणं शक्य नाही, इतका मी थकून गेलोय. आता तुला शक्य असेल आणि तुला आवडत नसेल तर एक काम कर, माझे पाय उचल. मला दिसतही नाही आहे मी कुठं काय करतोय ते. माझे पाय उचल आणि जिथे पिंड नाही तिथे ठेवून दे. नामदेवांनी रागारागात त्या वृद्धाचे पाय उचलले आणि पिंडीवरून उचलून त्याला बाजूला ठेवायचा प्रयत्न केला. काय आश्चर्य, तिथेही पिंड. प्रत्येक ठिकाणी पिंड दिसू लागली. जिथे जिथे म्हणून पाय टेकवावा तिथे तिथे नामदेवांना पिंड दिसू लागली. नामदेवांना ह्याचं आश्चर्य वाटलं आणि त्या वृद्धालाच विचारलं, का हो, असं का होत आहे? तेव्हा त्याने दिलेलं उत्तर होतं, नामा, तू देवाला अजून ओळखायला कमी पडतोयस रे. तुला देवाला ओळखता आलं पाहिजे. तुला तुझ्या भक्तीचा गर्व झालाय म्हणून तुला जो दिसतो तो देव असं वाटायला लागलाय. नामदेवांना आपली चूक कळली आणि नामदेवांनी त्याच वृद्धाला आपला गुरु समजून ईश्वराच्या ठाई लीन होण्याचा प्रयत्न सुरू केला. आता ही नामदेवांची कथा काय सांगते? नामदेव स्वतःला वेगळं करत होते, धारा बनले होते, ते प्रवाहात वाहत निघालेले होते. पण जे पिंडी ते ब्रह्मांडी हे नामदेवांना कळलं नव्हतं. नामदेवांनी ईश्वराकडे जाण्याचा प्रवास आता सुरू केला होता आणि ईश्वराकडे जाता जाता नामदेवांना खरी भक्ती ही समजून गेली होती. म्हणून धारा नको, राधा बना. अशा किती कथा येतो. तुमचा प्रवास ईश्वराकडे सुरू झाला ना की तो तुमच्याकडे येऊ लागतो, तुमची काळजी घेऊ लागतो. तुकोबा त्या भामगिरीच्या डोंगरावर विठ्ठलाचं नामस्मरण करत बसायचे. अखंड नामस्मरणात मग्न.
आपला नवरा जेवला नाही याची काळजी आवडाबाईला असायची. बरं, या विठ्ठलाच्या नादाला लागून, या काळ्याच्या नादाला लागून तो घरबार विसरून गेलाय, तहान भूक विसरून गेलाय, याचाही राग आवडाबाईला यायचा. आवडाबाई अरे विठ्या मूड मायेच्या कारट्या असं म्हणायच्या. काळ्या म्हणायच्या, काळ्या तुझी होईल रांडरंडकी, अशा शब्दातल्या आवडाबाईच्या विठ्ठलाला शिव्या. तुकारामांची भाकरी घेऊन आवडाबाई भामगिरीच्या डोंगरावर निघाली आणि रस्त्यात अचानक टचकन काटा पायात घुसला. आवडाबाई वेदनेनं विवळू लागली आणि विठ्ठलाला पुन्हा शिव्या देऊ लागली. विठ्ठला, अरे काळ्या, तुझ्यामुळं बघ काय माझे हाल होत आहेत. माझा नवरा तुझ्या भजनी लागला आणि तुझ्यामुळं मला इथं बसावं लागतंय. काय आश्चर्य. विठोबा गुराख्याच्या रूपात येऊन गेले आणि विठोबानी आवडाईचा पाय हातात धरून काटा काढला. हो, ज्या जगन्नियंत्याचे पाय हाती धरायला तुमच्या माझ्यासारखा प्रत्येक माणूस असुसलेला असतो, त्या जगन्नियंत्यानं आवडाबाईच्या पाय हातात धरावेत आणि तिचा काटा काढावा. काय विलक्षण सामर्थ्य होतं तुकोबारायांच्या भक्तीचं. तुकोबारायांची भक्ती ही धारावाली नव्हती, राधावाली होती. ते आपल्या मनाने पांडुरंगाच्याकडे जात होते सतत, आणि पांडुरंग त्यांचं अंतर कमी करत 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 निघालेला होता. नामदेवराय आणि तुकोबा ज्ञानेश्वर माऊली यांच्या आयुष्यातला एक प्रसंग असाच आहे. दोघंही यात्रेवरती असताना अचानक तहान लागली, पाणी कसं प्यायचा प्रश्न पडला. ज्ञानेश्वरांना योगमाया माहीत होती. ज्ञानदांनी सूक्ष्म रूप धारण केलं, कातळातलं पाणी जाऊन पिलं, परत पूर्वव्रत झाले. नामदेवांना तहान लागली होती. नामदेवांनी विठ्ठलाला सांगितलं, विठ्ठला तुला मी पाणी प्यावं वाटतंय ना, तर तू माझ्यासाठी पाण्याची व्यवस्था करशील. आणि काय आश्चर्य हो, नामदेवरायांना विठ्ठलाच्या कृपेनं प्यायचं पाणी सुद्धा मिळालं. हा असतो राधा होण्याकडचा प्रवास. राधा म्हणजे काय हे पुढच्या मुक्कामी तुम्हाला मी अजून समजून सांगणार आहे. राधेचं कसं आयुष्य आहे ते. हा असतो राधा होण्याचा प्रवास. नामदेवांची दासी जना सासूरवास सहन करत सगळी कामं करत होती, पण जनाबाईला दळणकांडणात मदत करायला विठ्ठलच आला. त्यानं येऊन तिचं दळण दळलं, तिचं कांडण करून दिलं. सगळी कामं जनाबाईची एका स्त्रीसारखी विठ्ठल करायचा. हो, काय ताकद असते ना भक्तीची. विठ्ठलाला दळायला लावायचं, हो, विठ्ठलाला कांडण करायला लावायचं, विठ्ठलाला घर साफ करायला लावायचं. काय ताकद आहे होती. इथे आम्ही लहान सहान गोष्टीसाठी त्याच्याकडे एखादी मागणी घेऊन जातो, विठ्ठला बघ रे बाबा, देवा बघ रे बाबा, आणि तो ज्यानं काहीच मागितलं नाही ना त्याच्यासाठी सर्वस्वाचं दान करायला जातो, सर्वस्व देऊन टाकतो. अगदी जनाबाईचं रूप घेऊन साडी घालून माऊली दळायला आली. हो, म्हणून तर ती माऊली आहे. काय ताकद आहे ना जनाबाईच्या भक्तीमध्ये. तिनं धारा होणं सोडलं होतं, स्वतःचं अस्तित्व सोडलं होतं. ती विठ्ठलात विलीन व्हायला निघाली आहे, म्हणून त्यालाही यावं लागलं. कानोपात्रा तुमच्या आमच्या लेखी एक गणिका, जिनं लोकांचं रंजन करावं, गाणं गावं, शय्या सोबत करावी, अशी कानोपात्रा एक गणिका. हो, गणिका. पण या कानोपात्रेसाठी तिनं हाक मारल्याबरोबर विठ्ठल येऊन उभा राहतो. हीच खरी तिच्या भक्तीतली ताकद आहे. जना राधा झाली, कान्होपात्रा राधा झाली, तुकोबा राधा झाले, नामदेवराय राधा झाले, आणि राधा झाले म्हणूनच त्यांना ईश्वराची प्राप्ती झाली. आपण सगळेच ना त्या प्रवाहित धारेप्रमाणे वागत असतो. आपल्या उगमस्थानातून निघून सागराकडे जाण्याची ओढ प्रत्येकाला असते, पण साफाट सागरातून, भवसागरातून, संसाराच्या सागरातून पुन्हा आपल्या उगमाकडे जाण्याची वृत्ती ही खरी राधेची वृत्ती असते. म्हणून राधा हा शब्द धारा या शब्दाच्या एकदम उलटा आहे. आजच्या मुक्कामी आपण एवढं जरी समजू शकलो ना की आम्हाला या वारीत राधा बनून जायचं आहे. माझा पंढरपूरकडचा प्रवास, माझ्या सावळ्याकडचा प्रवास हा माझ्या उगमस्थानाकडचा प्रवास आहे. कारण त्यातूनच मी जन्माला आलोय ना, त्यातूनच माझी निर्मिती झाली आहे ना. एवढं जरी आपण समजू शकलो ना तरी वारी केल्याचा अभिमान
मी नेहमीच वारीला जात असल्याचा अभिमान देखील गळून पडेल. बघूया, एकदा प्रयत्न करून बघूया माऊली, राधा नाही धारा होण्याचा. रामकृष्ण हरी.